आज आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यामधला पुढील भाग आपण कंटिन्यू पाहत आहोत। यामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की प्रजननाचे प्रकार, प्रजननाच्या व्याख्या आपण पाहिल्या होत्या। त्यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो म्हणजे एकपेशीय सजीवामध्ये होणारे अलैंगिक प्रजनन कशा प्रकारे होते यातला आपण पहिला भाग आपण पाहणार आहोत, तो म्हणजे द्विविभाजन। द्विविभाजनाचे प्रकार तुम्हाला मी अगोदर सांगितले आहे की साधे विभाजन, आडवे विभाजन आणि उभे विभाजन। साधे विभाजन कशाला म्हणायचं तर आधी केंद्रकी आदिजीव सजीवामध्ये जीवाणू जे येतात ते आदिजीव मध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यांच्यामध्ये प्रजनन घडते। त्यावेळी दृश्य केंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक पद्धतीने प्रजननामध्ये हे प्रजनन करत असतात। आपल्याला एक लक्षात ठेवायचे या ठिकाणी की कोणकोणते अवयव दृश्य केंद्रकी पेशीमधील कोणते अवयव जे आहेत की जे तंतुकणिका, हरितलवके आणि हे दोन अवयव जे आहेत हे द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करत असतात। याच्यातली ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। या प्रकारामध्ये जनक पेशी दोन समान भागामध्ये विभाजित होत असतो। द्वि या शब्दाचा त्याचा अर्थ आहे, द्वि म्हणजे दोन आणि विभाजन म्हणजे त्याचे दोन भाग होणे। अमिबा सारखा सजीव, जसे की पहा अमिबाचं शरीर हे अनियमित आकाराचं असते, आपल्याला माहिती आहे। हा अमिबा असेल तर ह्या अमिबाचे तो दोन अमिबामध्ये रूपांतरण करू शकतो, दोन समान भागामध्ये यांचं विभाजन होऊ शकतं। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की अमिबा हे जे आहे हे अमिबाचं केंद्रक आणि यापासून दोन अमिबा स्वतंत्र जीवन जगू लागतात। अशा दोन पद्धतीनं यामध्ये त्याचं विभाजन हे होतं। अशी जी पद्धत आहे याला द्विविभाजन म्हटलेलं आहे। अमिबामध्ये साधे विभाजन होते। साधे विभाजन कशाला म्हणायचं, साधे द्विविभाजन म्हणजे काय तर या प्रकारामध्ये कोणत्याही अक्षामधून होणारे जे प्रजनन आहे यामध्ये उभे आडवे असा कोणताही असेल तर यामधून होणारे जे प्रजनन आहे यामध्ये हा भाग एक साधे विभाजन आहे। विभाजन कशाला म्हणायचं, आडवे विभाजन पहा, पॅरामेशियम यासारख्या आदिजीवामध्ये पॅरामेशियम मध्ये आडवे विभाजन होते, आडवे द्विविभाजन होते। म्हणजे पॅरामेशियम म्हटलं तर आपल्याला पायाचा तळवा आठवतो, पायाच्या तळव्यासारखी याची रचना असते। याच्यातल्या केंद्रकाचं विभाजन होऊन यामधील असणारे तंतुकणिका ह्या द्विविभाजित होतात आणि यापासून दोन अमिबा तयार होतात। यामध्ये परिकल विभाजन आणि प्रकल विभाजन अशा दोन्ही पद्धतीचे यामध्ये आपल्याला विभाजन होताना दिसते। म्हणजे जीवद्रव्याचं विभाजन आणि केंद्रकाचं विभाजन अशा दोन्ही विभाजन यामध्ये दिसून येतं। यामध्ये सूत्री विभाजनाने म्हणजे मायटोसिस किंवा असूत्री म्हणजे अमायटोसिस अशा पद्धतीने यामध्ये पेशीचं विभाजन होतं। वेगवेगळ्या आदिजीवामध्ये अक्ष हा वेगवेगळा असतो, जसे की अमिबामध्ये कोणत्याही अक्षामधून होतं म्हणून त्याला साधे विभाजन म्हणायचं। पॅरामेशियम यासारख्या आदिजीवामध्ये आडवे द्विविभाजन दिसून येते आणि उभे विभाजन हे आपल्याला युग्लिना या सजीवामध्ये दिसून येते। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये युग्लिना आहे, जसे की त्याला चाबकासारखा एक शुंडकासारखा एक अवयव आहे की जो प्रचलनासाठी वापरला जातो। पॅरामेशियम या सजीवाच्या शरीरामध्ये
पॅरामेशियम म्हटलं तर आपल्याला हे पायाचा तळवा अशी रचना याच्यामध्ये आहे. याच्या शरीराभोवती हे रोमक असतात. हे प्रचलनचे अवयव आहेत. यामध्ये याचे केंद्रक आहे आणि यामध्ये अशा प्रकारची याची रचना असते. तर ही रचना पाहत असताना यामध्ये आडवे विभाजन दिसून येते. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 3.3 ची जी आकृती दाखवलेली आहे ती आकृती आपल्याला पहा त्या आकृतीकडे की जनक पॅरामेशियम त्यामध्ये केंद्रकाचं आणि जीवद्रव्याचं विभाजन होते आणि त्यानंतर केंद्रकाचे 2 भाग तयार होऊन जीवद्रव्याचे 2 भाग तयार होऊन आडव्या पद्धतीने यामध्ये विभाजन दिसून येते. त्यानंतर पहा पुढचा जो आहे उभे द्विविभाजन. आता उभे द्विविभाजन म्हणजे काय तर युग्लिनासारख्या सजीवामध्ये उभे द्विविभाजन दिसून येते. म्हणजे उभ्या पद्धतीने त्याचे विभाजन दिसून येते. यामध्ये आपल्याला विभाजन या द्विविभाजनाचे जे प्रकार आहेत यामध्ये साधे अमिबामध्ये होते, आडवे सुद्धा याच्यामध्ये होते, अमिबामध्ये होते आणि उभे सुद्धा होते. म्हणून यांना ते एकत्रितपणे साधे विभाजन असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणत्याही अक्षातून होणाऱ्या द्विविभाजनाला आपण म्हणूया साधे द्विविभाजन. आडवे विभाजन कशामध्ये दिसून येते तर पॅरामेशियम मध्ये आडवे द्विविभाजन दिसून येते. तर टिंब मध्ये उभे विभाजन दिसून येते. तर आपल्याला यावरती सहसंबंध सुद्धा विचारला जाऊ शकतो, रिकामी जागा सुद्धा विचारली जाऊ शकते. तर अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात आला पाहिजे. आडवे द्विविभाजन पॅरामेशियम आणि उभे द्विविभाजन आपल्याला रिकामी जागा जर दिली तर याच्यातला सहसंबंध हा शब्द होतो. सहसंबंध लिहा तर आपल्याला तिथे लिहावं लागेल युग्लिना. युग्लिनामध्ये टिंब पद्धतीने द्विविभाजन होते तर आपल्याला सांगावं लागेल उभे द्विविभाजन दिसून येते. पॅरामेशियम मध्ये टिंब पद्धतीने विभाजन दिसून येते तर आपल्याला लिहावं लागेल आडवे द्विविभाजन दिसून येते. असे द्विविभाजनाचे आपल्याला 3 प्रकाराने तीन उदाहरणं आपल्या या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्हाला आकृतीचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा असे याच्यातले 3.2, 3.3, 3.4 ह्या चारही आकृत्या जर सेपरेट दिल्या तर यावरती तुम्हाला प्रश्न आकृतीचे निरीक्षण करा पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. त्यातला पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो की आकृतीतले सजीव ओळखा. तर आपल्याला लिहावं लागेल पहिल्या आकृतीतला अमिबा, दुसऱ्या आकृतीमध्ये लिहायचा असलेला आकृती 2 नंबर असेल तर पॅरामेशियम, तिसरी आकृती जर असेल तर युग्लिना. आपल्याला सजीव ओळखता आला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा जर का प्रश्न विचारायचा असेल तिन्हीचे एकत्रित सांगतो. तिसरा जर प्रश्न विचारला तर आकृतीतील प्रजननाचा प्रकार कोणता तर आपल्याला सांगावं लागेल एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. हा एक प्रश्न आपल्याला तिन्ही आकृत्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचे. असे आपल्याला यावरती आपल्याला आकृती तुम्ही लिहून तुमच्या वहीमध्ये आकृती काढून त्या आकृतीचे निरीक्षण करावं पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा असा प्रश्न तुम्ही लिहू शकता. आणि त्यावरती एका आकृतीवर 3 प्रश्न म्हणजे असे तुम्हाला 9 प्रश्न तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये तुमचा असा प्रश्न तुमच्याकडे असला पाहिजे की तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. यासाठी तुम्ही पहिला प्रश्न काय लिहिला पाहिजे तर आकृतीतील सजीव ओळखा. तर पहिल्या आकृतीतील सजीव लिहावं लागेल अमिबा, दुसऱ्या आकृतीमध्ये लिहावं लागेल सजीव पॅरामेशियम, तिसऱ्या आकृतीमध्ये लिहावं लागेल युग्लिना. म्हणजे असे तुम्हाला एका आकृतीवर तुम्हाला 3 प्रश्न तर अशा प्रत्येक आकृती काढून त्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा असा प्रश्न विचारला तर तुम्हाला असे प्रश्न तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला ही महत्वाचे आहे. ही उत्तर तुम्ही लिहून काढली पाहिजे. पहिला प्रश्न इथं आकृतीचे निरीक्षण करून सजीव ओळखा. आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रजनन दिसून येते तर आपण काय सांगणार एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. आकृतीतील सजीव ओळखा, आकृतीचे निरीक्षण करा. त्यानंतर पद्धत कोणती आहे तर पद्धत तुम्हाला सांगावं लागेल 3 पद्धती. आता साधे विभाजन आकृती काय दर्शवते साधे विभाजन, दुसऱ्या आकृतीमध्ये आडवे विभाजन, तिसऱ्या आकृतीमध्ये
उभे द्विभाजन. दुसरा प्रश्न विचारला, आकृतीतील सजीव ओळखा. सजीव तुम्हाला लिहावा लागेल. पहिल्या आकृतीतला अमेबा, दुसऱ्यामध्ये म्हणजे एक आकृती 3 प्रश्न, दुसरी आकृती 3 प्रश्न, तिसरी आकृती 3 प्रश्न. प्रश्न तिन्हीचे सारखेच आहेत, फक्त आकृती बदलली की प्रश्न बदलतो. आणि असे प्रश्न तुम्हाला कोणत्याच प्रकाशनामध्ये रेडीमेड नसतात. हे प्रश्न तुम्हाला बोर्ड नव्यानं तयार करतं आणि अशा प्रश्नाची उत्तर तुम्हाला लिहिता येणं गरजेचे आहे. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये पुस्तक वाचत असतानाच ह्या प्रश्नाचा उलगडा होणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण आता एक पद्धत समजून घेतली, ती म्हणजे पहिली ती जी आहे ती म्हणजे द्विभाजन. आपण आता दुसऱ्या पद्धतीकडे जाऊया. एकपेशीय मधील दुसरी पद्धत ती म्हणजे आहे बहुविभाजन. बहु म्हणजे अनेक आणि विभाजन म्हणजे त्याचं विभाजन होणं. मग विभाजन कशाचं होतं, तर केंद्रकाचंही विभाजन होतं आणि जीवद्रव्याचं विभाजन होतं. म्हणजे परिकल विभाजन आणि प्रकल विभाजन अशा दोन्ही पद्धती यामध्ये दिसून येतात. ही जी पद्धत आहे ही पद्धत आपण समजून घेऊया. अमिबा किंवा तत्सम एकपेशीय सजीव म्हणजे अमिबा सारखे सजीव प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे धोकादायक असणारी परिस्थिती जी असते त्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. तुम्हाला इथं रिकामी जागा काय असू शकते. टिंबटिंब आणि तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये टिंबटिंब पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. तर आपण याचं उत्तर लिहिणार की बहुविभाजन. लक्षात असू द्या. अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिंबटिंब पद्धतीने विभाजन करतात. त्याचं उत्तर आपल्याला बहुविभाजन असे लिहावं लागेल. मग अमिबा असं कधी करतो की ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती जेव्हा अमिबाच्या आजूबाजूला तयार होते तेव्हा अमिबाच्या शरीराच्या भोवती असलेले जे छद्मपाद आहे, आपण याला छद्मपाद असं का म्हणतो की प्रजननासाठी असलेल्या शरीराभोवतीचे जे अवयव आहेत हे छद्मपाद जे असतात. छद्मपादाचे 2 उपयोग या ठिकाणी आहे, प्रजनन करण्यासाठी आणि दुसरा जो आहे तो म्हणजे यामध्ये की एखादा अन्न घटक त्याला खायचा असेल किंवा गिळंकृत करायचा असेल तर तो त्याच्या शरीराभोवतीचा असलेला जो काही छद्मपाद आहे तर हा छद्मपादचा आकार बदलतो आणि हा पदार्थ शरीराच्या आत घेतो आणि त्याला गिळंकृत करून त्याचं पचन करत असतो. म्हणजे अन्न ग्रहण करण्यासाठी सुद्धा छद्मपादाचा उपयोग हा तो अन्न पकडण्यासाठी म्हणून आपण हा छद्मपाद आत ओढून घेतल्याच्या नंतर त्याचा आकार गोलाकार बनतो. म्हणजे असा त्याचा आकार तयार होतो, म्हणजे गोलाकाराचा तो तयार होतो. म्हणजे पहा यामध्ये अमिबा सर्वप्रथम त्याच्या शरीराभोवतीचे जे असलेले जे छद्मपाद आहे हे छद्मपाद त्याच्या आत ओढून घेतो. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये तो मूळ आहे. दुसऱ्यामध्ये आकृतीमध्ये छद्मपाद आत ओढून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तयार होते ते कठीण कवच तयार होतं. ही जी अवस्था आहे याला आपण पुटी असं म्हणत असतो. पुटी म्हणजे अमिबा अपुरं अन्न किंवा प्रतिकूल परिस्थिती जेव्हा अमिबाच्या अवतीभोवती निर्माण होते तेव्हा तो छद्मपाद आत ओढून घेतो आणि त्याच्या शरीराभोवती तो कडक आणि कठीण कवच त्याच्या शरीराभोवती तो तयार करतो. आणि नंतर यामध्ये केंद्रक व पेशी द्रव्याचे विभाजन या तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे यामध्ये छोटे छोटे जे अमिबा आहेत हे अमिबा हे तयार होऊ लागतात आणि यामध्ये केंद्रक आणि जीवद्रव्याचे याच्या अंतर्गत भागामध्ये मध्ये याच्या विभाजन दिसून येते. परंतु इथं अनेक प्रकारचे केंद्रक आणि अनेक प्रकारचे जीवद्रव्यांचं विभाजन घडून येतं आणि नंतर ही कवच फुटून यातून अमिबा जे आहेत हे अमिबा पण कधी बाहेर पडतात हे अमिबा. तर अमिबा जेव्हा त्याच्या अवतीभोवती पुरेसं अन्न मिळतं आणि प्रतिकूल परिस्थितीमधून तो अनुकूल परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा ही पुटे काय होते, फुटते आणि फुटल्यानंतर याच्यातून अमिबा हे बाहेर पडत असतात.
पहा अशा प्रकारे बहुविभाजन अमेबामध्ये दिसून येते. तर पहा अमेबाच्या बहुविभाजनाच्या अवस्था कोणत्या? अपुरा अन्न किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये छद्मपाद आत ओढून घेतो, कडक आवरण तयार होतं म्हणजे पुटी तयार होते. पुटीमध्ये हे अमिबा तयार होताना केंद्रकाचं विभाजन आणि जीवद्रव्याचं विभाजन होते आणि हे विभाजन पुटीमध्ये पहिल्यांदा केंद्रकाचं विभाजन होते हे लक्षात ठेवायचं आणि सूत्री विभाजन होते हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा. यामध्ये अनेक केंद्रके तयार होतात आणि नंतर पेशी द्रव्याचे विभाजन होते आणि छोटे छोटे अमिबा यामध्ये तयार होतात. अमिबा हे पुटीतच राहतात पण कोणत्या अवस्थेपर्यंत की जोपर्यंत आजूबाजूची परिस्थिती बदलत नाही म्हणजे प्रतिकूल परिस्थिती जेव्हा अनुकूल परिस्थितीमध्ये येतील त्यावेळेस आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे त्यांना पुरेसा अन्न मिळत असेल तेव्हा हे मग अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर ह्या पुटीच्या बाहेर अमिबा येतात आणि नव्याने जीवन जगू लागतात. अशा पद्धतीने बहुविभाजन हे अमिबामध्ये दिसून येते. आता हा भाग जो समजून घेतलाय तो आपण म्हणजे बहुविभाजन. आता याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? आपल्याला आकृती आहे पाठ्यपुस्तक पान क्रमांक 24 वरती तुम्ही पाहू शकता. यामध्ये 3.5 ही आकृती दिलेली आहे. तुम्हाला प्रश्न विचारला, आकृती तुम्ही काढली आणि त्याच्या खाली प्रश्न लिहिले की आकृतीचे निरीक्षण करा, पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा, आकृती काढली. आता त्या आकृतीवर प्रश्न काय आहेत ते प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय तर आकृती काय दर्शवते? तर आपण याचं उत्तर काय लिहिलं पाहिजे? तर आकृती ही एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननाचा बहुविभाजन दर्शवते. एक गुणाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला की बहुविभाजन याच्यावरती प्रश्न विचारला पुटी म्हणजे काय? पुटी कशी तयार होते? तर पुटी कशी तयार होते? तर अमिबा छद्मपाद म्हणजे कधी ओढून घेतो? प्रतिकूल परिस्थिती अपुरा अन्न पुरवठा व प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा स्वतःच्या शरीराभोवतीचे छद्मपाद शरीराच्या आत ओढून घेतो, कठीण कवच आवरून त्याच्या शरीराच्या भोवती तयार करतो. अशा कठीण कवचालाच काय म्हटलेलं आहे? पुटी असं म्हटलेलं आहे. पुटी म्हणजे काय असा प्रश्न विचारला. नवजात अमिबा कोणत्या विभाजनाने तयार होतात? मग आपण का बहुविभाजन तर नाही, तर या ठिकाणी आपला सूत्री विभाजन पद्धतीने. मग सर्वप्रथम कोणते कसे विभाजन होते? तर केंद्रकाचे विभाजन सूत्री विभाजन पद्धतीने होते. मग नंतर कशाचे होते? पेशी द्रव्याचे होते आणि नंतर छोटे छोटे अमिबा तयार होतात. म्हणजे बहुविभाजन अमिबामधील बहुविभाजन थोडक्यात स्पष्ट करा असा जरी प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. आकृतीवरचाही प्रश्न तुम्हाला होऊ शकतो. तर असा प्रश्न तुम्हाला बहुविभाजनामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा जो आहे पुढचं जे प्रजनन आहे ते आपण समजून घेणार आहोत. कलिकायन. कलिकायन सुद्धा ही एकपेशीय सजीवामधील असणारा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. आता मुद्दा एक लक्षात घ्या की कलिकायन मध्ये टिंबटिंब या सजीवाचे अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते. तर किनो याचं उत्तर आहे. आणखी किनवामध्ये टिंबटिंब पद्धतीने एकपेशीय सजीवामध्ये या एकपेशीय सजीवामध्ये टिंबटिंब पद्धतीने प्रजनन दिसून येते. तर कोणत्या पद्धतीनं? तर याचं उत्तर आहे कलिकायन पद्धतीनं. आता ही कलिकायन काय आहे हे समजून घ्या. कलिकायन समजून घेत असताना साधा आणि सिंपल आपल्याला मुद्दा आहे. आपण पाहतो की बाजारामध्ये तुम्ही मठ्ठा बनवत असताना पावडर मिळणारी किंवा जिलेबी बनवण्यासाठी वापरली जाणारी पावडर असते. ह्या पावडर मध्ये हे पावडर जी असते ड्राय इस्ट म्हणतात त्याला. हे जिलेबी बनवत असताना आणि दुसरे म्हणजे मठ्ठा तयार करत असताना याच्यामध्ये दुधामध्ये टाकल्याच्या नंतर दूध विरजण्याची प्रक्रिया होते. म्हणजे कोमट पाण्यामध्ये किंवा कोमट दुधामध्ये ही जर पावडर टाकली तर दुसऱ्या दिवशी त्याच्यापासून घट्ट असं काय मिळतं आपल्याला? दही मिळतं. तर ही किनवा आहे. पहा
हे किण्व जर तुम्ही एका काचपट्टी ठेवलं आणि बघितलं तर तुम्हाला त्याचं विभाजन दिसून येईल. पहा एक आकृती दिली आहे 3.6. ही आकृती पाठ्यपुस्तक पान क्रमांक तुम्हाला 24 वरती दिलेली आहे. ह्या किण्वाचं आपण कलिकायन पद्धतीने कशा प्रकारे प्रजनन होतं ते पाहूया. किण्व पेशी ही कलिकायन पद्धतीने प्रजनन करताना दिसून येते. किण्व म्हणजे कवक आहे. ह्या कवकामध्ये कलिकायन पद्धतीने प्रजनन होते. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करताना सूत्री विभाजन पद्धतीने 2 केंद्रक तयार होतात. एक लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये केंद्रक किती तयार होतात? 2 केंद्रके तयार होतात. कलिकायनमध्ये 2 केंद्रके तयार होतात. अमिबामध्ये सूत्री विभाजनाने अनेक केंद्रके तयार होतात आणि छोटे छोटे हे अमिबा त्यामध्ये तयार होत असतात. द्विविभाजनामध्ये 2 केंद्रक तयार होतात आणि 2 अमिबा, 2 पॅरामेशियम, 2 युग्लिना हे तयार होताना आपल्याला दिसते. तशाच प्रकारचे कलिकायनमध्ये दिसून येणारे हे आहे. तर आता यामध्ये द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकायन. आता ह्या कलिकायनमध्ये जनक पेशीला म्हणजे जनक म्हणजे कोण की ज्यापासून अमिबा तयार होणार आहे अशापासून, समजा हे आहे, समजा किण्व पेशी आहे. ह्या किण्व पेशी जी आहे, ह्या किण्व पेशीचा आकाराच्या शरीराभोवती बारीकसा फुगवटा येतो. याच्यामध्ये फुगवटा याच्या भोवती तयार झाला आहे. त्यानंतर याच्यातली कलिका ही फुगवट्यामध्ये केंद्रकाचा काय होतो? प्रवेश यामध्ये होतो. म्हणजे ह्याचं केंद्रक तयार होतो, दुसरं केंद्रक यामध्ये तयार होतं आणि यानंतर याच्या भोवती अनेक काय तयार होतात? अशा पद्धतीने रचना आपल्याला दिलेली आहे, पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. मग हे फुगवटा कलिका म्हणजे काय? आकृतीचे निरीक्षण करा. पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. आकृती आहे 3.6. तर तुम्हाला अशी आकृती परीक्षेत दिली, प्रश्न विचारला की आकृती निरीक्षण करा, प्रश्नाचे उत्तर लिहा. तर आकृतीतील सजीव कोणता? तर आपण लिहिणार किण्व, कवक. प्रजननाचा प्रकार कोणता? एक पेशी सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. पद्धत कोणती? तर कलिकायन पद्धत. आणि कलिकायन पद्धतीमध्ये जनक पेशी म्हणजे काय? जनक पेशी कोणाला म्हणतात? किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करताना सूत्री विभाजनाने 2 केंद्रके तयार होतात, पण ज्यापासून 2 केंद्रके तयार होतात त्याला जनक म्हणायचं. आणि जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो. हा फुगवट्यालाच काय म्हणतात? कलिका असे म्हणतात. आणि ह्या कलिका नवजात केंद्रकापैकी एक कलिकामध्ये प्रवेश करते आणि कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर, त्या कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर नवीन पेशी म्हणून वाढू लागते आणि नव्याने पेशी या ठिकाणी तयार होते. अशा पद्धतीचे जे आहे प्रजनन त्याला म्हणायचं कलिकायन. आता द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकायन हे तिन्ही मुद्दे जर तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्हाला एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा. तर तुम्हाला या सगळ्यांचा उल्लेख यामध्ये करावा लागेल. सगळी माहिती तुम्हाला इथं लिहावं लागेल. द्विविभाजनाची संपूर्ण पद्धत समजावी लागेल. साधे विभाजन म्हणजे काय, आडव विभाजन कशा दिसून येतं, उभे विभाजन कशा दिसून येतं, कशा पद्धतीने होतं ते, बहुविभाजन कशाला म्हणायचं, बहुविभाजन कशा पद्धतीने होतं, हे सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला यामध्ये द्यावं लागेल. आणि दुसरा जो मुद्दा आहे अलैंगिक प्रजननाची 2 पद्धती सविस्तर स्पष्ट करा. 5 मार्काचे प्रश्न आहे, तुम्हाला दोन्ही द्यावा लागतील. तर त्यामध्ये हा एक आहे, एक मुद्दा. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे आहे बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. हा मुद्दा समजून घेत असताना या मुद्द्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे आहे खंडीभवन. मग खंडीभवन म्हणजे काय? तर स्पायरोगायरा सारख्या सजीव, आता स्पायरोगायरा पाऊसचं प्रमाण भरपूर असल्यानंतर पाण्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक धागे, दोऱ्यासारखे हिरव्या रंगाची तंतू तुमच्या पायाला कधी चिकटताना तुम्ही पाण्यामध्ये उतरला असाल तर लक्षात येऊन जाईल. आता खंडीभवन म्हणजे काय? खंडीभवन कशा दिसून येते? स्पायरोगायरामध्ये खंडीभवन दिसून येते. 1 मार्काचा प्रश्न. खंडीभवन स्पायरोगायरा, पुनर्जनन पॅनारिया, मुकुलाइन रिकॅमिना, हायड्रा. खंडीभवन हे कशामध्ये दिसून येतं? 2 सजीव लक्षात ठेवायचे खंडीभवनासाठी. या ठिकाणी स्पंज आहे, स्पंज
हा एक सजीव आहे. खंडीभवन म्हणजे त्याच्या शरीराचे तुकडे जर झाले तर यापासून दुसरा सजीव तयार होऊ शकतो. हा बहुपेशी सजीवाचा हा मुख्य फरक समजून घ्या. बहुपेशी सजीवामधील दिसून येणारा हा प्रजननाचा प्रकार म्हणजे खंडीभवन, हा मुद्दा आपण समजून घ्या. आता यामध्ये ह्या शेवाळामध्ये येणार आहे सायकॉन. स्पंज मध्ये याच्यामध्ये आपण याला सायकॉन असं म्हणूया. सायकॉन हा जो आहे हा खंडीभवनाचा मध्ये येणारा हा सायकॉन आहे. सायकॉन स्पायरोगॅरा आणि सायकॉन मध्ये टिंबटिंब पद्धतीने बहुपेशी सजीवामध्ये अलैंगिक प्रजनन दिसून येते. तर कोणतं आहे त्याचं नाव आहे खंडीभवन. आता या खंडीभवनामध्ये स्पायरोगॅराला जेव्हा मुबलक पाणी असते आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात तेव्हा त्यांच्या तंतूची वाढी झपाट्याने होते म्हणजे धागे त्याचे वाढू लागतात. हे छोटे छोटे झाडे तुकड्यामध्ये खंडीभवित होतात आणि याच्यापासून नवजात स्पायरोगॅरा तयार होतात आणि हे नव्याने जीव जगू लागतात. सायकॉन मध्ये असंच आहे. सायकॉन शरीराचे जर अपघाताने तुकडे झाले म्हणजे कोणताही सजीव हा स्वतःच्या शरीराचे तुकडे करू इच्छित नाही, प्रजननासाठी तर अजिबात नाही, पण त्याचे अपघाताने तुकडे जर झाले तर त्याच्या शरीराच्या झालेल्या तुकड्यापासून जो दुसरा जो सायकॉन तयार होतो हा सायकॉन नव्याने जीवन जगू लागतो. हे खंडीभवनाचं उदाहरण आहे. सायकॉन आणि स्पायरोगॅरा. स्पायरोगॅराचे शरीराचे तुकडे वाहत्या पाण्यामध्ये किंवा इतर अडकून वाहत्या पाण्याच्या जोरामुळे तुटतात आणि नव्याने हे सजीव जीवन जगू लागतात. ही खंडीभवन ही स्पायरोगॅरा आणि सायकॉन यामध्ये दिसून येते. आता यानंतर आपण पाहणार आहोत पुनर्जनन. आता पुनर्जनन म्हणजे काय, तर पुनर्जनन यामध्ये तुम्हाला माहिती आहे पुनर्जनन म्हणजे असा प्रकार आहे की पालीची जर शेपूट तुटली तर त्या पालीच्या शेपटीपासून दुसरी शेपूट तयार होते. पण पाल अशी शेपूट कधी तोडते की जेव्हा पालीवरती जेव्हा धोकादायक परिस्थिती उद्भवते किंवा दुसरी पाल किंवा तिला कुठेतरी पळ काढायचा आहे किंवा तिची शरीराची पळताना तिला त्रास होतो तर अशा वेळी ती स्वतःहून स्वतःची जी शेपूट आहे तरी तोडते, पण त्या ठिकाणी दुसरी शेपूट तयार होते. अशी जी अवस्था आहे म्हणजे तुटलेल्या ठिकाणी नवीन पेशी तयार होण्याची अवस्था म्हणजे पुनर्जनन. पण पुनर्जनन हा जो भाग आहे तर हा पुनर्जनन हा जो भाग आहे प्लानेरिया सारख्या विशिष्ट सजीवामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याच्या शरीराचे जर तुकडे झाले तर शरीराच्या झालेल्या तुकड्याच्या उर्वरित भागापासून पूर्ण सजीवाची वाढ होते. समजा प्लानेरियामध्ये जर शरीराच्या आता हा याची प्लानेरियाची ही आकृती तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारची दिलेली आहे. पण ह्या प्लानेरियाच्या जर एकच तुकडा कापला, वरचा तुकडा कापला तर याचा खालचा भाग काय होतो याच्यापासून तयार होतो. पण याचा मधलाच भाग जर शिल्लक राहिला तर याचा खालचा भाग किंवा वरचा भाग काय होतो याच्यापासून तयार होतो. आणखी याच्या शरीराचे 3 तुकडे जर केले तर 3 प्लानेरियाचे तयार होऊ शकतात. अशा आकृती तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 24 वरती 3.8 ची आकृती दिलेली आहे. तर तुम्हाला आकृती ओळखा किंवा आकृती काढा म्हणून असाही प्रश्न येऊ शकतो. आकृतीतील सजीव ओळखा प्रश्न, आकृतीतील सजीव प्लानेरिया. प्रजननाचा प्रकार ओळखा तर आपल्याला सांगायला लागेल पुनर्जनन कसे होते. तुम्हाला आकृतीतील प्रजनन कसे होते तर काय सांगणार, प्लानेरिया सारखे सजीव म्हणा शरीराचे तुकडे करतात आणि त्याच्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन नवजात प्राणी तयार होतो. यालाच काय म्हणतात पुनर्जनन असे म्हणतात. किंवा पुनर्जनन म्हणजे काय असा आपल्याला 1 मार्काचा सुद्धा प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो. पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा विचारला जाणारा प्रश्न आहे. हे झालं प्लानेरियाच्या बाबतीत. आता पाहूया मुकुलायन. आता मुकुलायन पद्धती काय आहे तर मुकुलायन म्हणजे हायड्रा. लक्षात ठेवायचं मुकुलायन म्हणजे हायड्रा. तर हायड्राला जर पूर्ण वाढ झाली, हायड्राची पूर्ण वाढ झाल्याच्या नंतर त्याला पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीराच्या पेशी भित्तिकेच्या वरती काय येतो एक फुगवटा येतो आणि त्या फुगवट्याला म्हणायचं मुकुल म्हणजे काय तर आकृतीमध्ये 3.9 मध्ये तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये बघू शकता. यामध्ये पाहताना
की हायड्राची पूर्ण वाढ झाल्यानंतर म्हणजे संपूर्ण हायड्राची वाढ झाल्यानंतर त्याच्या शरीराच्या पेशी भित्तिकेभोवती फुगवटा येतो आणि त्या फुगवट्याला काय म्हणायचं, मुकुल म्हणतात. आणि ह्या मुकुलाची यथावकाश वाढ होत राहते व त्याचे छोट्या हायड्रामध्ये रूपांतर होतं. म्हणजे